नमस्कार. माया आणि ॲडव्होकेट गीतांजली सरंजामेला असं वाटत असतं की खरोखर त्यांनी कोर्टामध्ये जानकीला हरवलं. पण त्यांना एक गोष्ट मात्र कळलेलीच नसते, ती म्हणजे जानकी रणदिवेला हरवणं एवढं सोपं नाही. ते जे काही करतायत ना ते चुकीचं करतायत. ॲडव्होकेट सरंजामेनी सयाजीराव विखे पाटील यांना कोर्टामध्ये बोलवलेलं असतं. त्यांची साक्ष तिच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तिला असं वाटत असतं की सयाजीराव विखे पाटील अगदी मायाच्या बाजूने साक्ष देतील, पण झालेलं मात्र उलटच असतं. ती सयाजीराव विखे पाटील विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर मोठ्याने जज साहेबांना बोलते, जज साहेब, आपल्याला आतापर्यंत असंच दाखवण्यात आलं ते म्हणजे मायानी जानकीवरती हल्ला केला, पण याची दुसरी बाजू मात्र आपण बघितली नाही. आणि ती दुसरी बाजू अशी सुद्धा असू शकते, ती म्हणजे जानकीनेच मायाला मारण्याचा प्लॅन आखला असेल तर, तिनेच जर का तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केला असेल तर. तेव्हा लगेच जानकी बोलते, उगाच काहीही बोलू नका, मी असं काहीच केलेलं नाही आणि माझ्यावरती असे घाणेरडे आरोप सुद्धा करू नका. मुळात तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे बोलते, कोर्टाचा वेळ वाया घालवू नका आणि मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. जानकी रणदिवे, तुम्हाला एवढं तरी समजतं की नाही? तेव्हा लगेच जानकी बोलते, बस झालं, आता खूप काही ऐकलं, पण आता मात्र मला काही एक ऐकायचं नाही. आता जर का या गोष्टी बंद झाल्या नाहीत ना तर सगळं काही उद्ध्वस्त करेन मी. जज साहेब, आता सयाजीराव विखे पाटीलच साक्ष देतील आणि त्यांच्याच साक्षीवरती सगळं काही अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरजच नाही. तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, सयाजीराव विखे पाटील बोलतात, जज साहेब, मी आता जे काही सांगेन ते अगदी खरं सांगेन. तुम्हाला अजिबात घाबरायची गरजच नाहीये, कारण सत्य हे समोर येणारच. त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली बोलतात, सयाजीराव विखे पाटील, तुम्ही कोणाच्याही दबावाखाली येऊन काहीही बोलू नका. तुम्हाला जे माहिती आहे ना तेवढंच फक्त सांगा. तेव्हा सयाजीराव म्हणतात, हो, मला जेवढं माहिती आहे ना तेवढंच मी सत्य सांगणार आणि ते सत्य मी आत्ताच्या आता सगळ्यांसमोर आणणार. एकदा जर का ते सत्य सगळ्यांसमोर आलं ना की सगळ्यांचेच 12 वाजणार आहेत. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या लगेच बोलते, डॅड प्लीज, डॅड तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय आणि डॅड तुम्ही असं का वागताय, नको त्या गोष्टींना पाठिंबा का देताय डॅड. डॅड तुम्हाला सुद्धा माहिती आहे माया कशी आहे ती. त्यावेळेला लगेच ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे बोलतात, ऐश्वर्या, तुम्ही जरा गप्प बसाल का आणि तुम्ही तुमच्या वडिलांना असं उगाचच काहीतरी गोंधळल्यासारखं सांगू नका. त्यांना प्लीज त्यांच्या बाजूनेच साक्ष देऊ देत. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, ऐश्वर्या तू शांत हो. ऐश्वर्या तू काहीही विचार करू नको, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी अगं काय बोलतेस तू? जानकी, या सर्व गोष्टी तुझ्या समोर असताना देखील तू असं का वागतेस? जानकी अगं आपण जर का शांत राहिलो ना तर हे असंच होईल. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तू शांत हो, आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही, सगळं काही अगदी व्यवस्थित होणार. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सयाजीराव विखे पाटील हे मोठ्याने बोलतात, खरं सांगू जज साहेब, ही माया आहे ना, माया चॅप्टर आहे, एक नंबरची खोटारडी आहे. अहो तिने या जानकीच्या मुलीला किडनॅप केलं आणि त्या जानकीच्या मुलीला तिला भेटून सुद्धा दिलं नाही आणि तिचं फोनवरती सुद्धा बोलणं करून दिलं नाही. तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली आणि माया एकमेकींकडे बघतात. त्यावेळेला गीतांजली स्वतःशीच बोलते, वाट लागली. या सयाजीराव विखे पाटीलवरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला. आता काय करू तेच कळत नाहीये, पण काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखं होईल. त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे बोलते, अहो काय चाललंय सयाजीराव तुमचं? सयाजीराव तुम्ही असं का वागताय? सयाजीराव प्लीज जरा तरी विचार करा, नको त्या गोष्टींचा विचार करू नका. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, बस झालं, आजपर्यंत रणदिव्यांच्या विरोधात खूप प्लॅन आखले, खूप कारस्थानं केली, पण आता मात्र त्या चक्रव्यूहात मला अडकायचं नाही.
मला माझ्या मुलीचा संसार सुखाचा बघायचा आहे. तेव्हा लगेच गीतांजली बोलते, अच्छा, म्हणजे तुमच्या मुलीच्या संसारासाठी तुम्ही एका निरपराध व्यक्तीला जेलमध्ये पाठवणार? तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, अजिबात नाही. ही माया जर का खरोखर खरी असती, खरोखर तिने जर का काही कटकारस्थान केले नसते, तर कदाचित मी तिला जेलमध्ये पाठवलंच नसतं. पण आता माझ्याकडे पर्याय नाही, म्हणून तर मी तुम्हाला बोलतोय. आता मात्र ही जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा मात्र माया बोलते, सयाजीराव, तोंडाला आवर घाला. तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय ना? तेव्हा सयाजीराव म्हणतात, हो, आज मला समजतंय. माया एक नंबरची खोटारडी आहेस तू, खोटारडी. आणि तुझ्यासारख्या मुलीवरती तर माझा विश्वासच नाहीये. तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा आहे असं मला वाटतंय, पण आता काय करावं तेच कळत नाही. त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात, जज साहेब, या मायाने जानकीवरती हल्ला केला होता. ती पोर बिचारी मरणाशी लढत होती, पण शेवटी स्वतःच्या लेकीच्या आवाजामुळे ती शुद्धीवर आली. अहो जज साहेब, ही माया खूपच पोचलेली आहे आणि रणदिव्यांच्या विरोधात तिच्या डोक्यात कटकारस्थान रचलेले आहेत. तिला रणदिव्यांना संपवायचं आहे, त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे, पण ती काय करते ना हे तिला कळत नाहीये. या सर्व गोष्टींमधून आम्ही सुद्धा आलोय आणि आम्हाला सुद्धा या गोष्टी कळल्या आहेत. रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाही, कारण त्यांच्या घरात जानकी ऋषिकेश रणदिवे आहे. ती कोणत्याही परिस्थितीत काहीही करून तिचं घर वाचवतेच हे हिला माहितीच नाहीये. तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली बोलते, सयाजीराव विखे पाटील, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, अजिबात नाही, मी कोर्टाचा वेळ वाया नाही घालवत, तर जे खरं आहे ते सगळ्यांसमोर सांगतोय. आणि मला मात्र आता कळून चुकलंय की तुम्ही माझा वापर करत होता जानकीला आणि रणदिव्यांना फसवण्यासाठी, पण मी मात्र आता तुमच्या बोलण्यात फसणार नाही. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही काहीही सांगाल आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन? तर तसं होणार नाही म्हणजे नाही. आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतो. आता मात्र मला या गोष्टीबद्दल काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात, आता सगळं काही संपलं. एक गोष्ट लक्षात ठेवायची ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, तुम्हाला खोट्या केस लढणं खूपच सोपं आहे, कारण तुम्ही खोट्यातला खरं करता. पण एक गोष्ट मात्र नक्की, प्रत्येक वेळेलाच तुम्हीच जिंकाल असं होणार नाही. एक ना एक दिवस तुमच्या समोर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित असतील आणि त्या मात्र आता आहेत. बघितलंत ना तुम्ही कसे तोंडावर पडलात ते? तेव्हा मात्र गीतांजली बोलते, ॲडव्होकेट गीतांजली सरंजामेशी बोलताय तुम्ही? तुमच्या तोंडाला आवर घाला. तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, हो, आतापर्यंत कळतंयच, पण आता मात्र शांतच बसलोय. हे बघा जज साहेब, या मायाला कठोरातली कठोर शिक्षा करा, कारण या मायाने जे काही घडवून आणलंय ना ते बघता ही माया कधीच सुधारू शकत नाही. तेव्हा मात्र माया बोलते, ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, काय करताय तुम्ही? तुम्ही तुमच्या अशिलाची बाजू मांडतच नाही आहात. ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, प्लीज तुमच्या अशिलाची बाजू मांडा. आणि जर का तुम्ही तुमच्या अशिलाची बाजू मांडलीत ना तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला मोठ्यानी गीतांजली बोलते, जज साहेब, तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवू नका. त्यावेळेला अवंतिका उठते आणि ती म्हणते, जज साहेब, बघितलं, आजपर्यंत आमच्याजवळ पुरावा नव्हता, म्हणून तुम्ही आम्हाला सारखे सांगत होतात की पुरावा आणा म्हणून, पण आता मात्र तुमच्याजवळ पुरावा आहे आणि तोही अगदी चांगलाच पुरावा आहे. बघितलत ना? आता त्याच पुराव्यानुसार तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा या मायाला सोडायचं नाही. माया एक नंबरची चॅप्टर मुलगी आहे आणि तिच्याशी असंच वागावं लागतं. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, सगळे पुरावे बघता माया, तूच हे सर्व घडवून आणलंयस हे सिद्ध झालंय आणि तुला शिक्षाही झालीच पाहिजे. माया, आता मात्र तू कायमची जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच.
तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड होते. माया बोलते मी सोडणार नाही एकेकाला. तेव्हा लगेच जानकी बोलते माया शेवटी तुझा काळ संपला. माया मी तुला सांगत होते एक ना एक दिवस तुझी अशी अवस्था होईल ज्या दिवशी तू स्वतःला सावरूच शकणार नाहीस. आणि माया आता मात्र तुझी वाट लागली. तेव्हा मात्र माया बोलते जानकी तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस, पण तू जिंकू शकत नाही जानकी. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी, कितीही काही झालं तरी सुद्धा तू स्वतःच्या तोंडावर चांगलंच आपटणार. तेव्हा मात्र जानकीची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला जानकी बोलते माया आता कायमची गजाआड गेलेस आणि कायमची गजाआडच राहा. आणि तिथून इन्स्पेक्टर साहेब मायाला फरफटत घेऊन जात असतात. त्याच वेळेला लगेच जानकी सयाजीरावांजवळ जाते आणि सयाजीरावांना बोलते सयाजी काका खरंच थँक्यू. आज जर का तुम्ही माझ्या बाजूने साक्ष दिली नसती, म्हणजे तुम्ही सत्याची बाजू घेतली नसती, तर कदाचित आज पुन्हा एकदा मी हरले असते. त्यावेळेला लगेच सयाजीराव बोलतात जानकी मी एवढा सुद्धा वाईट नाहीये. जानकी ओवी माझी सुद्धा नातच आहे. मी सुद्धा तुला मुलगीच मानतो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी, प्रत्येक वेळेला सत्यच खरं आहे असं नाही होत. जानकी तू आता जे काही करत होतीस ना ते चुकीचं करत होतीस. कारण तुला मायाचा स्वभाव तर माहिती आहे, माया कशी आहे ती. तरी सुद्धा तुला मायाशी असं वागायचं होतं की बस. त्यावेळेला जानकी बोलते हो मी मायाला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण मायाला मात्र ते समजलंच नाही. आणि आता मात्र सगळं काही हातातून निसटल्यासारखं झालंय. त्यावेळेला मात्र माया इकडे खूपच चिडलेली असते. तर ॲडव्होकेट सरंजामे मायाला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेले असतात. त्यावेळेला ॲडव्होकेट सरंजामे बोलते माया माया शांत हो, तू काळजी करू नकोस, आपण पुढे आणखीन केस लढूया. तेव्हा लगेच माया बोलते काही एक गरज नाहीये. अहो तुम्ही सगळ्या केस जिंकता असं म्हणता ना, कधीच हरत नाही असं म्हणता ना, मग तुम्हाला माझी केस जिंकता कशी आली नाही? का तुम्ही तिथे तुमचा शब्द फिरवला नाही? तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलते कसं फिरवणार होते मी शब्द? तूच सांग ना कसा फिरवणार होते? मी तर चांगलीच तोंडावर आपटले आणि मला तर आता कळतच नाहीये की काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला लवकरात लवकर या विषयावर काही एक बोलायचं नाही. आणि हो माझी केस आता तुम्हाला द्यायची नाही. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलते माया उगाच घाई करू नकोस आणि निर्णय चुकीचा घेऊ नकोस. तेव्हा माया बोलते आतापर्यंत निर्णय चुकीचा घेतला होता, पण आता नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा आता मी निर्णय चुकीचा घेणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे, आता काय करावं तेच मला कळत नाही. तेवढ्यात मात्र जानकी लगेच तिथे आलेली असते आणि जानकी मायाला बोलते माया बरं झालं हार स्वीकारलीस ते, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही. तिथे ऐश्वर्या सयाजीराव सगळेजण आलेले असतात. त्यावेळेला माया मोठ्याने बोलते सयाजीराव विखे पाटील, माझ्याशी जी गद्दारी केलीत ना ती गद्दारी तुम्हाला महागात पडणार आहे. आणि अशी तशी नाही, चांगलीच महागात पडणार आहे. आता मात्र एक लक्षात ठेवायचं सयाजीराव विखे पाटील, आता सगळं काही संपल्यात जमा आहे तुमचं, आणि आता मात्र तुम्हाला कोणीही वाचवणार नाही. तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडचिड करत असतात. सयाजीराव मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला हा विषय ताणायचा नाहीये आणि हा विषय आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल. काय आहे ना माया तुझा खेळ खल्लास झाला आणि शेवटी आम्ही जिंकलोय. तेव्हा मात्र जानकी मायाकडे बघून हसत असते. त्याच वेळेला ॲडव्होकेट गीतांजली जानकीला बोलते जानकी तू जिंकलेस याचा तुला अभिमान वाटत असेल, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी, तुझे दिवस मी पुन्हा एकदा भरवणार. त्यावेळेला जानकी बोलते मला एक कळत नाही, तुमचा काही माझ्यावरती राग आहे का? म्हणजे तुम्ही केस लढत होतात मायाची आणि तुम्ही हरलात, तुम्हाला हार कधी स्वीकारायचीच नाहीये का? एक गोष्ट लक्षात ठेवायची,
आता यापुढे माझ्या वाटेला जायचं नाही, नाहीतर ही जानकी रणदिवे विसरून जाईन की तुम्ही एक प्रसिद्ध वकील आहात म्हणून. त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली बोलते, जानकी आता मात्र तुझी अशी अवस्था करण्याची वेळ आली की तू बघ. आणि तिथून गीतांजली निघून जाते. त्यावेळेला अवंतिका बोलते, काय बाई आहे ही केस हरली, त्याच्यात आपली काय चुकी, आणि ही आपल्याला का बोलतीये, मला तर कळतच नाही हिच्या वागण्याचा अर्थ. तेव्हा लगेच जानकी बोलते, ते सर्व जाऊ देत, आता पहिल्यांदा आपल्याला या गोष्टीचा आनंद आहे की आपण केस लढलो आणि माया चॅप्टर कायमचा क्लोज झाला. तेव्हा माया बोलते, माया चॅप्टर एवढ्या लवकर क्लोज होणार नाही, एवढ्या लवकर मी तुम्हाला जिंकू देणार नाही. तेव्हा जानकी बोलते, माया सुधारलीस तर कदाचित तुला एक संधी सुद्धा दिली असती, पण तू सुधारणार नाहीस याची खात्री आहे. माया आता मात्र एकच सांगेन, स्वतःला सावर आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणे तर तोंडावर आपडशील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सयाजीरावांमुळे माया कायमची जेलमध्ये जाईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.